मिशन बदाबदा पूर्ण करण्यासाठी आम्ही सह्याद्रीतील इंगुळण या गावातून जायला निघालो. लवकर पोचावं यासाठी आमच्या घोड्यानं हुक्का मारला होता. मिशन इनकम्प्लीट करण्यासाठी बारासिंगे आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. आम्ही त्याला गंडवून पुढं निघालो. आमच्या घोड्याची गांजाची पावर संपली होती, त्यामुळं त्याला आम्ही देशी पाजली. रस्त्यात मला बालवाडीच्या मैत्रिणी भेटल्या. मी फार्मसिस्ट असल्यामुळं त्यांना गोरं होण्यासाठी आमच्या श्री मेडिकलमधून स्किन केअर प्रोडक्ट घेऊन जायला सांगितलं. रस्त्यात पीके पिक्चरमधला हरवलेला दगड बघायला भेटला. त्यातून ओ ओ ओ ओ असा जादूचा आवाज येत होता. काहीशा अंतरावर इस्रोने एलियनशी गप्पा मारण्यासाठी काही टॉवर्स लावले होते. मिशन बदाबदा पूर्ण करण्यासाठी मला काही सुराग सापडले. मी त्याचा पाठलाग करू लागलो. तिकडे जाण्यासाठी 2 रस्ते होते, एक सोपा रस्ता आणि एक मरणगतीला प्राप्त होण्याचा रस्ता. आम्ही एकमेकांकडे बघितलं. आपण तर CID ऑफिसर्स आहोत, आपण सोप्या रस्त्याने का जायचं? कारण आमच्या डोक्यात भरलेलं आहे सडलेले कांदे आणि बटाटे. आणि तसं पण अश्मयुगातल्या म्हाताऱ्या लोकांनी एका ग्रंथात लिहिलेलंच आहे, तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर मेहनत घ्यावीच लागेल. आम्ही ऑफिसर्स असल्यामुळं कुणालाच न दिसण्यासाठी गायब होण्याच्या बिस्किटाच्या गोळ्या खाल्ल्या. फायनली आम्हाला गांजाच्या झाडामधून बदाबदा सापडला. मी त्याला पकडण्यासाठी जोरात पळायला लागलो आणि त्याला पकडून अर्जुन पुरस्कार घेणार हे स्वप्न बघायला लागलो. पण मी जे बघितलं त्यावर माझं स्वप्न चकनाचूर झालं. कारण माझ्या आधी तिथं जंगली आदिवासी कुबा डायव्हर्स झिंगालाला हू हू या भाषेत काहीतरी बोलत होते. बदाबदा त्यांनी पकडला होता हे बघून मी भावूक झालो आणि आम्ही सगळे ऑफिसर्स मोकळ्या हाताने परतीच्या मार्गाने बेगी निघालो.